मी आज फांदाच्या भाजीचे मुटकुळे बनवणार आहे। ही माझ्या मैत्रिणीच्या शेतातली भाजी आहे, त्यांनी मला आणून दिली होती। आता मी हे पानं काय केले, स्वच्छ निवडून घेतले, स्वच्छ धुवून घेतले, त्यातलं पाणी सगळं निथळून घेतलं। हे बघा, सगळं स्वच्छ धुतल्यानंतर त्याचं असं पाणी निथळून घेतलं। ताजी ताजी आहे तर कशी हिरवीगार दिसते बघा। ती सर्व बारीक कापून घेतलं। यासाठी लागणारं साहित्य 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ। हे 4 पीठं मी घेतले त्याच्यासाठी। त्यानंतर हे सगळे पीठं मी चाळून घेतले आणि त्यामध्ये नंतर हिरवी मिरची, जिरे, लसूण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ हे देखील घेतलं। हे सगळं मी ते चाळलेल्या पिठामध्ये टाकलं। त्यानंतर ते बारीक कापलेल्या जे फांद्याचे पानं आहेत ते पण यामध्ये टाकले। याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि यात पाणी घालून याचे असे मुटकुळे बनवून घेतले। नंतर ते इडली पात्रामध्ये मी उकडायला ठेवले। बघा, आता हे छान उकडून झालेले आहेत, थंड झाले चांगले। उकडल्यानंतर मी त्याला थंड व्हायला ठेवलं। नंतर त्याचे असे आळूच्या पाण्याच्या वड्यासारखे कापून घेतले। नंतर कढईमध्ये तेल ठेवलं गरम व्हायला। एकीकडे 1-1, 2-2 असे तळून घेतले आणि तव्यावर पण काही भाजायला ठेवले आणि काही तसेच उकडून देखील खाता येतात। हे बघा, आता हे तळलेले मुटकुळे बघा आणि हे भाजलेले तव्यावर। आता ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते। मी त्यासाठी छान काळी ग्रेव्ही करून घेतलेली आहे, आम्ही आमटी पण म्हणतो त्याला। ज्वारीची भाकर, पापड, कांदा, काकडी, लोणचं आणि हे मुटकुळे बघा, मी त्या आमटीमध्ये हे टाकलेत। खूप छान लागते अशी वड्यारशी। तुम्ही पण नक्की करून बघा। ही भाजी पावसाळ्यामध्येच भेटते बरं का। ही रानभाजी आहे, हृदयासाठी पण खूप छान असते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।